महाराष्ट्र दौऱ्यावर सकाळच्या टप्प्यात मुंबईमध्ये तर दुपारी वाढवण बंदराची पायाभरणी केली जाणार। अजित पवारांकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी, अधिकारी आणि स्थानिकांकडून घटनेची माहिती घेतली। राजकोट पुतळ्या प्रकरणी आरोपी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात। चेतनला कोल्हापुरातून घेतलंय ताब्यात। शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर माफी। तर पुतळ्यावरून राजकारण न करण्याचं शिंदेंचं आवाहन। कॅबिनेटला मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात, तानाजी सावंत यांचं अजित पवारांबद्दल वक्तव्य। महायुतीत वाद। मुंबईतले टायगर मेमनच्या कुटुंबियांचे 3ही फ्लॅट केंद्र सरकारला सुपूर्द करा, स्पेशल टाडा कोर्टाचा निर्णय। तर मेमननं बेकायदेशीरपणे फ्लॅट लाटल्याचाही निर्वाळा। आंध्रात जगनमोहन रेड्डींच्या पक्षाला गळती, राज्यसभेतल्या 2 खासदारांचा राजीनामा। आणखी 5 खासदार टीडीपी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा। पावसानं बर्बाद झालेल्या गुजरातवर आता चक्रीवादळाचं संकट। जमिनीवर तयार होणाऱ्या वादळाची 80 वर्षातली चौथी घटना। गुजरातच्या 18 जिल्ह्यात पावसाचं तांडव, मृत्यूचा आकडा 32 वर पोहोचला। धरणं ओव्हरफ्लो तर रस्त्यांची प्रचंड नासधूस। भारतात मान्सूनचा रेकॉर्ड ब्रेक पाऊस। जुलै-ऑगस्ट महिन्यात 30 वर्षातल्या सर्वाधिक पावसाची नोंद। तर खरीपाच्या पिकातही वाढ।